एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आत्ता आपल्या सोबत आहेत। सर, एनडीएच्या बैठकीतनं तुम्ही आला आहात, आता आज एनडीएच्या बैठकीला तुम्ही उपस्थित होता। कालच उद्धव ठाकरेंनी एनडीएचे जे राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि युतीसाठी एक पाऊल खरं तर सकारात्मक पुढे टाकलेलं आहे। काही खासदारांचं सुद्धा म्हणणं, आग्रहाची मागणी आहे की भाजपसोबत जुळून घ्यावं। मग आता युती, भाजप सेना युतीसाठी नेमकं घोडं अडलंय कुठे आता? नाही, एक गोष्ट अशी आहे की जो निर्णय आदरणीय उद्धव साहेबांनी घेतला अतिशय आनंदाचा आहे आणि हा जो निर्णय आहे तो बाळासाहेबांची जी परंपरा आहे त्याला अनुसरूनच हा निर्णय आहे। कारण द्रौपदी मुर्मू मॅडम हे एक ऐतिहासिक निर्णय मोदी साहेबांनी केलेला आहे त्यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार देण्याचा। आणि अशा एक महिला की ज्यांनी अत्यंत सक्षमपणे आपलं शिक्षण पूर्ण केलं, राज्यपाल पदाची पूर्ण 5 वर्षाची टर्म पूर्ण केली। एवढंच नाही तर माझ्या माहितीप्रमाणे प्रजापिता ब्रह्माकुमारीचं जे गीतेचं शिक्षण असतं ते सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे। म्हणजे भारतीय संस्कृतीची पूर्ण माहिती त्यांना आहे आणि आदिवासी समाजाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व कोण करत असलं तर आज त्या करतायत। आणि त्याच्यामुळे जो आदिवासी समाज हा प्रेमापासून वंचित राहिलेला होता, ज्यांच्याकडे आपण जर उदाहरणच द्यायचं झालं तर आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं सर्व लोक अतिशय पुण्यवान असे राणी आपल्या महाराष्ट्राचे ज्यांना अभिमान आहे म्हणून त्यांच्याकडे बघतो। परंतु ज्या मावळ प्रांतावर त्यांनी राज्य केलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी होते आणि त्या आदिवासीमधल्याच काही लोकांना सरदार करून त्यांनी एक आगळा वेगळा आदर्श त्या काळामध्ये निर्माण केलेला होता। त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जर तुम्ही एकंदर इतिहास बघितला, तिथल्या लोकांच्या जर भावना बघितल्या तर अतिशय योग्य असा निर्णय आदरणीय उद्धव साहेबांनी केलेला आहे आणि त्या निर्णयाबद्दल मी त्यांचं स्वागतच करतो। जी मीटिंग पुण्याला आपल्या दिल्लीला होती, ही दिल्लीची मीटिंग ही या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी होती आणि कशा रीतीने वोटिंग करायचं वगैरे ह्या अनेक सूचना असतात ज्या खालीपर्यंत जायला लागतात, घटक पक्षापर्यंत जायला लागतात। त्या सूचना दिल्या आहेत, त्याचं वारंवार आपल्याला मॉक ड्रिल जसं आपण करतो तसे एक मॉक हे सुद्धा करायला लागतं, वोटिंगची प्रॅक्टिस करायला लागते। कारण अनेक वेळेला काही चुका ह्या होतात आणि स्वतः पंतप्रधान साहेबांच्या अशा सूचना होत्या की एकही मत फुकट जाता कामा नये, कारण एका मताची व्हॅल्यू कितीतरी असते। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असे पंतप्रधान आपण बघितलेले नसतील की एवढी काळजी घेणारे की जर आज मॅडमना उभं राहून भारतामध्ये इतिहास घडत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंदसुद्धा सर्वाधिक मतं घेणाऱ्या राष्ट्रपती अशी सुद्धा झाली पाहिजे आणि तो खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचा फार मोठा गौरव ठरेल असं मला वाटतं। नाही, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार पाठिंबा देण्याचा। युतीच्या संदर्भात जे आहे ते मानापन नाट्य रंगलेलं आहे की कुठे नेमकं आता अडचण कुठे आहे, कशामुळे एक पाऊल तुम्ही पुढे, एक पाऊल, काय नेमकी अडचण? एक गोष्ट अशी असते की हे कुटुंबासारखं असतं नातं। म्हणजे समजा आम्ही मुलं होतं असं गृहीत धरलं तर आम्हाला 2-2.5 लाख लोक निवडून देत असतात, परंतु खासदारांना 20-25 लाख लोक निवडून येतात। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते मोठा बॉय जो कॉलेजमध्ये जातो आणि मग त्यांचा जो आग्रह तोच आहे ना, म्हणजे आमचा आग्रह चुकीचा असेल तर त्यांचा आग्रह सुद्धा तोच आहे। मग हा जो आग्रह आहे तो कोणाच्या तत्वावर आधारित आहे तर तो बाळासाहेबांच्या तत्वावर आधारित आहे। बाळासाहेबांचं जे हिंदुत्व होतं ते कसं होतं की हिंदुस्थानवर प्रेम करणारा प्रत्येक मनुष्य म्हणजे हिंदू, ही त्यांची हिंदुत्वाची व्याख्या होती आणि ते हिंदुत्व घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। बाळासाहेबांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी मान्य केली नसती आणि आतासुद्धा केली नसती त्यांनी। त्यावेळेला नाईलाज असतो आदरणीय उद्धव साहेबांना ते करायला लागलं, परंतु पुढच्या काळात ही आघाडी तुटल्यानंतर मला असं वाटतं की आता पुन्हा त्यांच्या बरोबर जाण्यात काही अर्थ आहे असं मला स्वतःला वाटत नाही। आणि आज खरं तर गुरुपौर्णिमा आहे, आज प्रत्येक शिवसैनिकांनी याचा विचार केला पाहिजे की बाळासाहेबांनी जर आपल्याला सांगितलेलं असेल तर मग आपण बाळासाहेबांचं ऐकणार की पवारसाहेबांचं ऐकणार, की जे म्हणतात की आपण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पुढे गेलं पाहिजे। आपण राष्ट्रवादीला सत्तेत यायचं आहे आणि त्याचं पालखीचं भोई हे शिवसैनिकांनी व्हावं की नाही हे प्रत्येक शिवसैनिकांनी ठरवलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जर आग्रह धरला की आपल्याला हिंदुत्वाच्या मार्गाने जायचं आहे, बाळासाहेबांनी दाखवलेल्या वाटेने जायचं आहे, हा ज्यावेळेला आग्रह सामान्य शिवसैनिकापासून प्रत्येक शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख धरेल, आपल्या पदाची पर्वा न करता बाळासाहेबांच्या विचारांना ज्याला तो प्राधान्य देईल
त्याला खऱ्या अर्थाने त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुला दक्षिणा दिली असं मी स्वतः समजेन. आग्रह नेमका काय भाजपने काय आग्रह धरलेला आहे किंवा सेनेकडनं काय आग्रह धरले काय मानापन म्हणजे काय एकमेकांना हे मानापमानाचं नाट्य असतं. कुठेतरी मनं दुखवलेली आहेत, मनं सांधली गेली पाहिजे तर आपल्याला महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करून देता येईल. करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र मागे पडलेला आहे आणि महाराष्ट्राचं जर गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर त्याच्यासाठी खूप काम करायला लागेल, दिवस रात्र काम करायला लागेल. आणि तसं काम करणारा एखादा जर शिवसैनिक असेल तर उद्धव साहेबांना सुद्धा त्यांचा अभिमान वाटेल. आणि मला इथे जाहीरपणे सांगायचं आहे की उद्धव साहेबांचा चॉईस हे स्वतः शिंदेसाहेबच होते ना. ज्यावेळेला ठरलं की शिवसेनेला पद मिळणार आहे त्यावेळेला उद्धव साहेबांनी शिंदेसाहेबांनाच सांगितलं होतं की तुम्ही आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. त्याच्यानंतर हे बदललं कोणी तर आदरणीय पवारसाहेबांनी म्हटलं की तुम्ही झालं पाहिजे. हा आग्रह त्यांनी धरला. आता पुढाकार कोणी घ्यायचा हाच मुद्दा आहे. भाजपने पुढाकार घ्यायचा की सेनेचा? ते एवढे मोठे आहेत की मी त्यांच्याबद्दल काय स्टेटमेंट करू शकत नाही. माझं एकच काम आहे की 50 लोकांच्या ज्या भावना आहेत आणि शिंदेसाहेबांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करायच्या. अनेक लोक माझ्यावर व्यक्तिगत टीका करतात. आज मी ऐकलं की कोणी आपले ठाण्याचे आमदार आणि आपले गृहनिर्माण खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माझ्याबद्दल अत्यंत वाईट शब्दामध्ये बोलले. मला जनतेच्या माहितीसाठी एवढंच सांगायचं आहे की मला सीट देऊन कोणी माझ्यावर उपकार नाही केले. 2 वेळा राष्ट्रवादीची सीट तिथं पराभूत झालेली होती. ती सीट मला दिल्यानंतर मी ती सीट 25,000 मतांनी निवडून आणली. मग त्यांची सीट जर 2 वेळा पराभूत होती तर राष्ट्रवादीचा कोणी उमेदवार तिथं निवडून यायला पाहिजे होता. मी ज्याला शिवसेनेमधून उभा राहिलो तेव्हा 30 सीट 45,000 मतांनी निवडून आली. लोकांमध्ये आमचं गुडविल असतं. आम्ही काहीतरी काम करतो. आमच्या वाडवडिलांनी तिथं दानधर्म केलेला असतो. आम्ही एवढे राबवतो. तुम्ही काही म्हणायचं ताटामध्ये कोण थुंकला? शरद पवारांचं म्हणणं आहे की सेनेसोबत पुढच्या निवडणुका लढायच्या आणि तुमच्या बाबतीत जे काही 40 आमदार निवडून आले त्यातला 1-2 आला तरी ठीक आहे, पण अजूनही शिवसैनिक एकनिष्ठ आहे. तुम्हाला सांगतो बघा, मला खरं तर काय माहिती आज माझा तसा मूड नाही. कारण माझे अत्यंत जवळचे सहकारी बेळगुद्री साहेब होते जे माझे 5 वर्ष PS राहिले. ते जॉईंट सेक्रेटरी होते CM ऑफिसला. त्यांचं नुकतंच निधन झालं. मी आता पुण्यामध्ये माझ्या गुरूंचं दर्शन घेऊन तिथंच जाणार आहे. बघा माझे एक मोठे गुरु आहेत. हे गुरु आहेत त्यांचे 8 देशामध्ये त्यांचे अनुयायी 35 देशामध्ये अनुयायी आहे आणि 8 देशांमध्ये त्यांचे आश्रम आहे. एवढं ते भारताचं एक आदरस्थान आहे ते. आणि त्यांना ज्यावेळेला मी भेटलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की भूतकाळामध्ये वावरू नका, वर्तमान काळामध्ये जे काय पवारसाहेब सांगतात हा भूतकाळ झाला. सेनेतून बाहेर पडलेला आमदार पराभूत व्हायचा हा भूतकाळ झाला. राणेंच्या बरोबर जे आमदार बाहेर पडले ते पराभूत झाले का? फक्त एक सावंत पराभूत झाले. बाकी सगळ्या लोकांना कोकणच्या लोकांनी निवडून आणलं. का निवडून आणलं? तर त्यांना असं वाटलं की राणेंचा जो अपमान झालेला आहे तो कोकणचा अपमान झाला म्हणून कोकणची पूर्ण जनता ही राणेंच्या बरोबर उभी राहिली. त्याच राणेंची मी लढा दिला. ज्यांना बाळासाहेब स्वतः त्यावेळेला होते त्यांनी स्वतः सभा घेतली. उद्धवसाहेब गेले, राजसाहेब गेले, सगळे आमदार गेले, सगळे नगरसेवक गेले तरी हरवू शकलेले नव्हते. पण तो चमत्कार विचाराने करून दाखवला कोकणच्या जनतेने आणि त्याचा पुढाकार मी घेतला होता. तर तुम्ही आमच्यावर कसे आरोप करता? कोणीतरी शिवसेनेतल्या एका नेत्याने उठायचं आणि म्हणायचं की आम्हाला उद्धवसाहेबांबरोबर काळजी नाही. मग आम्ही आलो कशाला या पक्षामध्ये? शरद पवारांचं अशा पद्धतीने पुढे येणं त्यांचं कसं आहे, त्यांना पुन्हा सत्तेत यायचं आहे आणि मग शिवसेनेने त्यांची पालखी उचलायची का हा मुळात प्रश्न आहे. त्यांचा वेगळा पक्ष आहे, शिवसेना वेगळा पक्ष आहे आणि शिवसेना बाळासाहेबांचा पक्ष आहे. शरद पवार साहेबांबरोबरची युती त्यांनी कधी मान्य केली नसती ही वस्तुस्थिती आहे. ह्याला इतिहास साक्ष आहे. आणि बाळासाहेबांचा पक्ष 4 वेळा फुटला. 4 वेळेला पवारसाहेबांनीच तो फोडलेला आहे ना. छगन भुजबळांना मंत्री कोणी केलं? त्यांनीच केलं. राणेसाहेबांना बाहेर आपण काढलं, परंतु मी त्यांना कुठल्या पक्षात जायचं हे मी त्यांना अट घातली नव्हती. जाहीर मुलाखतीमध्ये पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे. मी पवारसाहेबांचं असं बोलतो त्यावेळेला मी पवारसाहेबांचा अपमान करतो का? मी कधी त्यांचा एकेरी उल्लेख केला आहे का? जे घडलं ते सांगण्यामध्ये कुठे पाप आहे का? आणि आज गुरुपौर्णिमा आहे. आम्ही सगळ्यांनीच बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. कारण मराठी स्वाभिमान त्यांनी जागृत केला. मराठी माणसाला ताठ मानेने उभं राहायला त्यांनी शिकवलं. मग त्या बाळासाहेबांच्याबद्दल आपण चांगलं बोललंच पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि उद्धव साहेबांचा आदर केला पाहिजे. तो आम्ही करतोय. ज्याला आम्हाला जवळ घेतील त्याला घेतील. आजसुद्धा आम्ही शिवसैनिक आहोत, उद्यासुद्धा राहू आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चालत आहोत. भाजप सेना युतीसाठी आता एकमेकांनी कधी फोन करणं किंवा एकमेकांनी कोणी एक पाऊल पुढे टाकणं हा सगळा मुद्दा आहे. आता हा मुद्दा असला तरी बघा मानापमानाच्या नाट्यामध्ये महाराष्ट्राचं हित मागे ठेवता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कोणी कोणाला फोन अगोदर करावा हे त्यांनी ठरवावं. शेवटी मोदी साहेब उद्धव साहेबांना लहान भाऊ मानतात ही वस्तुस्थिती आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.
मग बाळासाहेबांचं 370 कलम हटवण्याचं स्वप्न कोणी पूर्ण केलं? मोदी साहेबांनी केलं. राम मंदिर बांधायचं स्वप्न कोणी पूर्ण केलं? मोदी साहेबांनी केलं. आज जर बाळासाहेब असते ते कधी महाराष्ट्राच्या बाहेर शक्यतो जात नव्हते, परंतु दिल्लीला जाऊन त्यांनी मोदी साहेबांची पाठ थोपटली असते. एवढं मोठेपण हे बाळासाहेबांच्यामध्ये होतं आणि म्हणून आज सर्वजण त्यांना गुरुस्थानी मानतात. मी ज्यावेळेला माझं श्रद्धास्थान शिर्डी आहे, मी शिर्डीला गेल्यानंतर मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या समोर नतमस्तक झालेलो आहे. आज ती संधी मिळाली नाही, याचं मनातून दुःख आहे. म्हणून मी पुण्याला आलो. इथं साई मंदिर आहे, तिथं आमचे एक दुसरे गुरु राहतात. त्यांचं दर्शन घेऊन मी जाणार मुंबईला, कारण माझे सांगितल्याप्रमाणे सहकारी वारलेत, ज्यांनी मला 5 वर्ष काम केलं, मला भावाप्रमाणे होते. तर मला एवढंच सांगायचं आहे की ते राणेंनी एक स्टेटमेंट काढलं. मी राणेंच्या विरुद्ध कधी स्टेटमेंट काढलं आहे का? त्यांच्या मुलांशी मला काय करायचं? मुलांना मूल नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? माझ्यापेक्षा निम्म्या वयाचे आहेत ते. शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार 19 तारखेला होणार अशा पद्धतीची चर्चा आहे, काय? नाही, याच्यावर मी काय बोलू शकणार नाही. तो शिंदे साहेबांचा अधिकार आहे. हां, धन्यवाद सर. तर दीपक केसरकर होते, ज्यांनी या सगळ्या मुद्द्यांना उत्तरं दिलेली आहेत. आणि भाजप सेना युतीतलं जे काही युती होणार का या संदर्भात जे आहे ते मानापमान नाट्य सध्या आहे. कुणी पुढाकार घ्यावा यावरती सगळं अडकलेलं आहे आणि या संदर्भात पुढाकार घेतला तर निश्चितच भाजप सेना युती होऊ शकते, असे दीपक केसरकर यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.